15 तारखेला आमची CLPची मीटिंग आहे। 15 तारखेला 9:30 वाजता आम्ही सगळे आमदार आम्ही सोबत राहणार आहोत। 16-17ला आमचं ऑलरेडी 2 दिवसाचं शिबिर लोणावळ्यामध्ये आहे। त्या लोणावळ्याच्या शिबिरमध्ये सुद्धा आमचे आमदार सगळे राहतील। त्याच्यामुळे ज्या अफवा ज्या चाललेल्या आहेत त्या अफवाला पूर्णविराम आपण द्यावं असं आमचं म्हणणं आहे। हे सुनो निश्चित करण्यासाठी अशोक चव्हाणांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेलं गेलेलं आहे। त्यामुळे नांदेड कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही। मुद्दा असा आहे की नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, कुठल्या व्यक्तिविशेषचा नाही। त्याच्यामुळे आता काँग्रेसचाच त्या ठिकाणी खासदार निवडून येईल हे तुम्हाला आता आमच्याकडे सगळे नांदेडचे लोक इथं आलेली आहेत। त्यांनी सांगितलं आणि आम्ही घेतली की तुम्ही आम्हाला कॅन्डिडेट द्या। बरोबर, आता कॅन्डिडेट पण आमच्याकडे आहे, कॅन्डिडेटला कमी नाही आहे। आत्ताच आमचे प्रभारी साहेबांनी सांगितलं की अनेक भाजपचे आणि अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत। त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा नाही। आमच्या समोर आपण पाहिलं दिल्लीमध्ये काय चाललं। दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातोय। ते दिल्लीत आले नाही पाहिजेत म्हणून त्याच्यासाठी खिडे काढले जातात आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात आहेत। या देशाच्या अन्नदात्यावर या पद्धतीचा लाठीचार्ज करणं म्हणजे हे कोणतं सरकार म्हणायचं याला? हे म्हणतात ना आम्हाला समृद्ध भारत करायचं आहे। या देशाच्या मूळ अन्नदात्यावर लाठीचार्ज करणं म्हणजे समृद्ध भारत होतं काय? हा प्रश्न काय सातत्याने आला पाहिजे नाही का? आणि या पद्धतीचं विकासासाठी गेले, कायचा विकास आहे? प्रभारी साहेबांनी सांगितलं विकास कोणता आहे त्यांचा, पण मूळ प्रश्न आहे की आज शेतकऱ्यांवर जो लाठीचार्ज दिल्लीच्या सीमेवर होत आहे, त्यांना धमकवलं जात आहे प्रशासन माध्यमातून की आम्ही तुम्हाला पाहून घेऊ, प्रशासन बोलतोय। आणि या देशाच्या अन्नदात्यावर लाठीचार्ज केला जातो, त्यांचं रक्त वाहवलं जात आहे। मग हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी जावं ना शेतकऱ्यांच्या समोर, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना। एवढंच प्रधानमंत्र्यांचं नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून जातोय। अहो हे शेतकऱ्याचेच पोरं आहेत। आज त्या शेतकऱ्यावर अन्याय होत असेल, लाठीचार्ज होत असेल, त्यांना दिल्लीत आले नाही पाहिजे, खिळे काढले जात असतील, तर हे कुठली लोकशाही आहे? ही तानाशाही आहे। आणि म्हणून या तानाशाहीच्या विरोधातली आमची लढाई आहे। म्हणून आम्ही त्यांचे कोण येणार आहे काय आहे त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाही आहे। जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, तरुणांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, महागाई महत्त्वाची आहे, ती लढाई आमची आहे। श्रीयुत अशोकराव चव्हाण यांचं भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी प्रवेश केला आणि तो टायमिंग जर पाहिला, त्याची वेळ पाहिली की ज्या वेळेस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज चालला होता, अश्रुधूर सोडला जात होता, त्याच वेळेस ते इकडं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत होते। खरं त्यांचं आतापर्यंत राजकारणावर ते बोलले, राजकारण हे तत्वज्ञानाचं असतं, विचाराचं असतं। त्यांचे पिताजी माननीय स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा काँग्रेस करता काम केलं, काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले आणि देश पातळीवर सुद्धा मोठमोठी संधी त्यांना मिळाली। त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणून यांना सुद्धा खूप संधी ही काँग्रेसनं दिलेली आहे। मुख्यमंत्री म्हणून राहिले, मंत्री म्हणून राहिले, प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिले। ह्या सगळ्यानंतर आतापर्यंत जी भाषणं झाली ती विचाराची भाषणं करीत होते, तत्वज्ञानाची भाषणं करीत होते। आता काँग्रेसच्या तत्वज्ञानामध्ये कोणता असा दोष निर्माण झाला की त्यांनी काँग्रेस सोडावी? खरं यामध्ये त्यांच्यावर कोणता दबाव होता, कोणतं कंपल्शन त्यांना झालं होतं, काय कारण होतं की त्यांनी काँग्रेस सोडावं? याचा अर्थ एक तर ते कोणत्या तरी दबावाखाली गेले किंवा कोणता तरी स्वार्थासाठी म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाकडे ते गेलेले आहेत दिसत आहे। मला एक माहिती आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये जे घडतं आहे, ज्या पद्धतीचं राज्य सरकार बनलं त्याला खोके सरकार म्हटलं जातं। एक दिवस पंतप्रधान आरोप करतात, दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे काही तिकडे जातात, अजित पवार तिकडे जातात आणि मग ते मात्र धुतल्या तांदळासारखे होतात। वॉशिंग मशीन म्हणून भारतीय जनता पक्ष काम करतोय की काय, ही परिस्थिती आहे। आता अशोक चव्हाण हे गेलेले आहेत, यामध्ये एकतर त्यांच्यावर कोणता तरी दबाव आहे किंवा स्वार्थ तरी आहे, त्याशिवाय हे जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। पूर्णपणे महाराष्ट्रातली जनता हे सर्वजण पाहत आहेत। महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे जागृत आहे
तुम्ही गावच्या पातळीला विचारा आणि तर गावातल्या एखाद्या वार्डातल्या नागरिकाला विचारा, त्याचं प्रतिकूल मत तुम्हाला दिसेल की हे चाललं ते चुकीचं चाललेलं आहे. महाराष्ट्र कधीही असा अस्थिर नव्हता, देश कधी इतका अस्थिर नव्हता, देशामध्ये कधी स्वायत्त संस्थांचा असा गैरवापर झाला नव्हता. तो होत असताना दिसतो आहे आणि यावर जनता मतदान करेल. आपल्याला राज्यसभा आम्ही करतोय, 15 तारखेला आमची एक बैठक आम्ही घेतो आहोत. आमचे सगळे आमदार त्यामध्ये उपस्थित राहतील, सदस्य उपस्थित राहतील. आम्ही ती राज्यसभा सुद्धा जिंकणार आहोत. या पलीकडे जाऊन लोकसभेला सुद्धा आघाडी म्हणून आमचं अत्यंत चांगल्या प्रकारचं आम्हाला जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो सांगतो सर्वे आहेत, सर्वे आणखी चांगले येतील याची खात्री मला आहे. आणि हे सांगतो की विधानसभेला जे काही होणार आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जे काही मनात आहे यामध्ये सरकार येणार, ते आघाडीचं येणार, मुख्यमंत्री हा आघाडीचा होणार याची सुद्धा मी आपल्याला शाश्वती देतो. आमचे माननीय देवेंद्रजींना मी मागे म्हटलं होतं ते पुन्हा येणार म्हणत असताना मी एकदा म्हटलं होतं की ते आता विरोधी पक्ष नेते म्हणून येणार, त्यांनी आरशात पाहावा पुढचा विरोधी पक्ष नेता. मला पुन्हा तीच वेळ म्हणण्याची येणार आहे. तुम्हाला पुन्हा आघाडीचं सरकार हे येणार याची शाश्वती मी येथे देतो आहे. नाही, आता जी आपली सगळी चर्चा खरं तर अशोकराव चव्हाण साहेब जे गेलेत त्यामुळं काही फार मोठा आभाळ कोसळल्यागत सगळी परिस्थिती निर्माण झाली. अशी लोक जातात म्हणजे काही पक्षाला जनतेचा काय विचार आहे लक्षात घेतलं पाहिजे. जनता ही कांग्रेस बरोबर आहे. मरामध्ये राम मंदिराचा विचार, मैं साहब को यही बताना चाहूंगा हिंदी में, साहब राम मंदिर से सब जनता साथ में नहीं जाती, या भूल कर रहे हो. राहिला विषय शेतकरी संकटात आहे, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आत्महत्येमध्ये महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. अशा वेळेस स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. आणि यातून तुम्हाला परत सांगतो, जेवढे हे माणसं फोडायचे, नेते फोडायचं काम करतील, उद्या रस्त्यावर उतरून जनता यांची डोकेही फोडेल. इथपर्यंत लोकांमध्ये अनरेस्ट आहे आणि चीड आहे, राग आहे आणि तो मतदान पेटीमधून उद्या दिसणार आहे. तुम्हाला सगळे ते तिकडे झालेत की चायना माल होणार आहे. म्हणजे दिसताना सुंदर, तिकडे गेले की चायना माल कधी बिघडल आणि ते सेल ते कचऱ्यात फेकायची पाळी येईल. 2-4 दिवस वापरून तो चायना माल होणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.